शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज आपण आलोय श्रीराम मिल वर्णी नाक्या इकडे श्री आर्ट्स या शॉपला आपण आज व्हिजिट देतो मित्रांनो. आपल्याला एक कमेंट आली की बाजूला तुम्ही कमेंट पाहू शकता मित्रांनो की बॅलेन्सिंग गणपतीच्या मूर्त्या आपल्याला दाखवा म्हणून. तर तिकडे ऍक्च्युली शॉपचा ऍड्रेस दिला त्यांनी गोरेगावचा, ते आपल्याला गोरेगावला एवढं जाणं काय सध्या तरी पॉसिबल होऊ शकत नाही. तर म्हणून आपण आता श्रीराम मिल इकडे श्री आर्ट्स या शॉपला आपण आता व्हिजिट देतो मित्रांनो. अतिशय आता जस्ट मी बघितलं माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो बॅलेन्सिंग गणपतीचे असे खूप असे सुंदर असे मूर्ती आहेत. आता काही थोड्या मिनिटात तुम्हाला मी दाखवतोच मित्रांनो. तुम्ही जर पहिला ट्रेलर तर तुम्ही पाहिलाच असणार. तर मित्रांनो त्या शॉपचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर यांचा मेन्शन केला असेल. तर आपण थोडा त्यांच्याकडून थोडी माहिती पण घेऊ, ऑनलाईन बुकिंग वगैरे कशी आहे का किंवा डिलिव्हरी वगैरे होते का त्यांच्याशी थोडी माहिती घेऊया. पण मित्रांनो त्याचवरती सांगतो ना, व्हिडिओ तुम्ही ना मित्रांनो शेवटपर्यंत पहा, कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आतापर्यंत माझ्या सर्वात फेवरेट शॉप गणपती बाप्पाचा तर हा असणार आहे. कारण का अतिशय सुंदर दीड 2 फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या खूप अँटिक अशा पद्धतीने मला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ना बघा तुम्ही. आणि व्हिडिओ चालू व्हायच्या आधी मित्रांनो एक नक्कीच सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर केलं असेल तर खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. चला तर, आणि हा मित्रांनो कमेंट करायला विसरू नका बाप्पांच्या मूर्त्या कशा तुम्हाला वाटणार म्हणून. चला तर बोला गणपती बाप्पा मोरया. आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. हे आपला श्रीराम मिल. हा जो रस्ता तुम्हाला मी दाखवतोय ना हा आपला वर्णी नाक्यावरून येतो आणि हा रस्ता आहे ना मित्रांनो रोडवर स्टेशनच्या कडून येतो. गांधी चौक सुद्धा इकडेच आहे. आणि ह्याच साईडला श्रीराम मिलच्या या परिसरामध्ये हाच एक शॉप आहे बघा. श्री आर्ट्स म्हणून लिहिलेला आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि हे बघा असे लहान लहान काही मोषक वगैरे यांची अशी मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघा. हत्तीवर ते मोषक वगैरे तुम्ही डेकोरेशन साठी आता तुम्ही यूज करू शकता मित्रांनो. आणि एक लहान मूर्ती आहे बाप्पाची, हा प्रतिम आहे बघा. आणि स्टार्टिंगला से बाप्पा बघा, हा प्रतिम आहे. हे बघा 2 मस्त असे बॅलेन्सिंग बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हा प्रतिम आहे ते. मित्रांनो तुम्हाला आता प्रॉपर लोकेशन दाखवलं मी श्रीराम मिलचा कुठे आहे. आणि वर्णी नाक्याचा रस्ता रोडपर्यंतचा रस्ता सुद्धा दाखवला तुम्ही कसे येऊ शकता इकडे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस मेन्शन केलेलाच आहे मित्रांनो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. आता तुम्ही स्टार्टिंगला जरा 2 मूर्त्या बघितला, गरुडावरती आणि एका मोषक ह्यावरती बाप्पांच्या खांद्यावरती मूर्ती. अजून तुम्हाला बहुतेक अशा मूर्त्या दाखवतो मित्रांनो बाप्पांच्या. हा प्रतिम आहेत. फक्त तुम्ही आता मूर्त्या बघा मित्रांनो. बघा मस्त स्टार्टिंगला ना आपल्याला स्वामी समर्थांची बैठकी असलेली अशी बाप्पांची मूर्ती दिसते. काही झाडाला जो उद्योग आहे ना स्वामी समर्थांचा अतिशय सुंदर असा उद्योग आहे. मस्त मूर्ती वाटते.
आपण काही मूर्त्या बघितल्या, तुम्हाला अजून बॅलन्सिंग मूर्त्या दाखवायच्याच मित्रांनो. पण त्यापूर्वी ना आपण काही शॉपमध्ये सध्या जर आपल्याला राहुल हे दादा आता सध्या आपल्याशी ते बोलतील, मूर्त्यांच्या बद्दल माहिती देतील, तुम्हाला सांगतील ते कशा प्रकारे तुम्ही मूर्त्या बुक करू शकता आणि तुम्हाला मूर्त्या कधी लास्ट एंड काय आहे मूर्त्या बुक करायची आणि प्लस डिलिव्हरीच्या बद्दल वगैरे काय ऑनलाईन बुकिंगच्या बद्दल ते आता सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देतीलच. पण एक सांगतो, थोडा अजून पुढे व्हिडिओ बघा, तुम्हाला बॅलन्सिंग मूर्त्या ह्या पाहायच्या आहेत मित्रांनो. तर अतिशय सुंदर त्या सुद्धा मूर्त्या आहेत. सध्या आपण आता राहुल दादांशी बोलूया. तर मित्रांनो, तुमचं पहिलं नाव सांगा आणि आपल्याला शॉपच्या बद्दलची थोडी माहिती द्या. सर, माझं नाव राहुल गुप्ता. ह्या शॉपला यावर्षी 25 वर्ष झालेत. या शॉपचा मेन जो सेट आहे तो किरण देवरा, तो बाहेर गेलाय थोडा. आमच्या शॉप मध्ये भरपूर काय मूर्त्या भेटणार तुम्हाला, प्रकाराच्या मूर्त्या भेटणार, काइंड ऑफ मूर्त्या बघायला भेटणार, अँटिक मूर्त्या बघायला भेटणार. आमच्या इकडे लास्ट 3 फूट पर्यंत मूर्त्या असतात आणि जे काही तुम्हाला करायचं असतं म्हणजे डायमंड वर्क, धोतर फेटा, ते मी कस्टमाइज करून देतो तुम्हाला. तर डिलिव्हरीच्या बद्दल काय, जर ऑनलाईन कोणी बुकिंग केली आपल्या शॉपला तर डिलिव्हरीचं कसं काय असणार? ऑनलाईन जर कोणाला माहिती पडली आमच्या शॉप बद्दल तर ते लोक आम्हाला कॉल करतात. कॉल करून ते मूर्त्यांचे फोटो मागवतात ऍज पर त्यांची हाईट आणि आम्ही त्यांना फोटो पाठवून नंतर जे मूर्ती त्यांना बुक करायची आहे ती मूर्ती ते लोक बुक करून जिथे त्यांना पाहिजे तिथे आम्ही पॅक करून देतो त्यांना. म्हणजे आपल्याला स्वतः घ्यायला लागतो मूर्त्या? तसं काहीच नाही, तुम्ही स्वतः येणार ते पण बरं आहे आणि जर तुम्हाला पॉसिबल नाही झालं तर आम्ही स्वतः पाठवतो तिथे. आणि त्याचे चार्ज वेगळे असतात? चार्ज वेगळे असतात. आणि जर आपल्याला जे व्हिडिओ बघत असतील आपले, ज्यांनी एखाद्याने तुम्हाला स्क्रीनशॉट काढला या मूर्त्यांच्या बद्दल आणि जर समजा एखादी मूर्ती बुक असेल आपल्याकडे तर ती जर त्यांना मूर्ती हवी असेल तर मॅनेज होऊन जाणार काही कसं काय? जर ती मूर्ती पॉसिबल असेल आमच्याकडे असेल तर आम्ही तर ऑब्व्हियसली देऊच त्यांना. जर ती नसेल तर त्याच्या दुसरी आपण मूर्ती ऑफर करू. या शुअर. दादा, आपल्या चॅनलला बोलण्यात आपल्याला थोडी माहिती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून थँक्यू दादा. वेलकम. तर मित्रांनो, आता जस्ट आपण राहुल दादाकडून माहिती घेतली थोडा ते बोलायला थोडं लाजत होते. त्यांनी फर्स्ट वाटतं त्यांनी कॅमेरा फेस केला असेल मित्रांनो. तर आता तुम्हाला अँटिक मूर्त्या दाखवतो, म्हणजे बॅलन्सिंग मूर्त्या बाप्पांच्या आणि अतिशय सुंदर मूर्त्या आपण प्लेन अमरापूरला ह्या बाप्पाच्या आपण कव्हर केलेला. जय मल्हार आर्ट्स या स्टुडिओला आपण गेलेलो, तिकडे आपण कव्हर केलं. त्याच्यानंतर आपल्याला मुंबईमध्ये भेटलं ते मित्रांनो श्रीराम मिलवर नाक्याच्या इकडे. तर या बॅलन्सिंग मूर्त्या तुम्ही नक्की बघा, खूप सुंदर मूर्त्या. तर मित्रांनो, जस्ट आपण आता खूप सुंदर अशा बाप्पांच्या बॅलन्सिंग अशा मूर्त्या बघल्या, अँटिक मूर्त्या. आणि ह्या मित्रांनो तुम्ही बुक करू शकता. म्हणून मी जास्त वेळ नाही घेते, आजच संध्याकाळी म्हणजे आज शनिवार आहे आणि आजच हा व्हिडिओ मित्रांनो अपलोड करतोय तुमच्यासाठी. कारण का या खूप अप्रतिम अशा मूर्त्या आहेत. इतर कोण बुक करायच्या आधी मित्रांनो तुम्ही पटकन या मूर्त्या बुक करून टाका. मला तर फार सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आवडल्या. खूप सुंदर मूर्त्या आहेत. तुम्ही बघितलं डोलवरती म्हणजे तबल्यावरती बाप्पांची उभ्या आहे, मोरावरती बाप्पा बसलेले, हनुमानाच्या शेपटीवरती सुद्धा बाप्पा बसलेले आहेत. मित्रांनो अप्रतिम अशा मूर्त्या आहेत.
तर नक्कीच या शॉपला तुम्ही मित्रांनो व्हिजिट द्या. श्रीराम मिलच्या इकडे आपला तुम्हाला मी सारखा सांगतोय मित्रांनो. म्हणून आणि आता आपण काही मूर्त्या जे आपल्याला उरल्यात मित्रांनो शूट करायच्या त्या शूट करूया आणि आपल्या व्हिडिओची एंड लवकरच करूया. मित्रांनो या शॉप मध्ये मी आता व्हिडिओ शूट करतोय ना आपण, त्या हा लहान पोरगांना मागापासून सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतोय, मूर्त्यांच्या बद्दल थोडं माहिती देतोय, त्याला मूर्त्या बुक करत आहे. थिंक सो आपण त्याची स्टार्टिंगला बघितली ना शंकर पार्वतींच्या मांडीवर बसलेल्या बाप्पांची मूर्ती, तर थोडा वेळ बाळा करून विचारा. मला सुद्धा खूप घामाघूम पण झालाय आणि बाप्पांच्या मूर्त्या बघून एक्साइटमेंट आनंद झालाय त्याला. तो काय बोलशील? लय मस्त मस्त मूर्ती आहेत, लय चांगली क्वालिटीचे आहेत. तुम्हाला मातीतले पाहिजे मातीतले आहेत आणि हे ग्लास टाइप मध्ये पण आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत इथे. मी पहिले इथेच राहायचो पण आता आमचा एरिया डेव्हलपमेंट मध्ये गेल्यामुळे आम्ही लोक 7 रस्त्याला राहायला गेलोय. तर आम्हाला घ्यायचा आता गणपती इकडनं आहेत, 2 गणपती घेणार आहेत ते सेम शंकर मूर्त्या तर एकदम चांगल्या क्वालिटी आहे, भारी भारी एक नंबर. क्वालिटी नसते पण बाप्पांचे रूप कसे दिले? रूप तर एक नंबर असा हनुमानच्या पूछवरती बसलेत बाप्पा, मोराच्या पाठीवर बसलेत, हनुमान बनलेत, स्वामी महाराज बनलेत, मस्त मस्त गायीवरती बसलेत. लहान बाळाच्या भावना तुम्ही समजून घ्या मित्रांनो. चला आपण बाप्पांचे सॉरी मूर्त्या बघूया मी पण. बाय मित्रांनो हे बघा इकडे ना काही पोरं आले मूर्त्या बघायला. काय रे का मूर्त्या बघायला आले का? हा मूर्त्या चांगल्याच नाही. हा बघ आपल्याला मित्रांनो पोरं बोलतात अंकलला सपोर्ट विपोर्ट करा. कुठचे रे तुम्ही? हाँ देखा ना तुमने बहुत ऐसा वीडियो बहुत मस्त लगता है. हे पक्का युट्यूबर होणार आहे. 7 रस्त्यावर आले तुम्ही. तू कशा रे आलेला वाळ इकडे? तर मित्रांनो आपण ना आता अप्रतिम अशा बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या. खरंच माझ्या चेहऱ्याचा एक्सपिरियन्स बघा. मी अर्धा एवढा दमून आला तरी पण मला खूप आनंद असा येतोय मित्रांनो. ते शब्द तुम्हाला व्यक्त करू शकत नाही मी, पण भावना तुम्ही समजून घ्या मित्रांनो. खूपच सुंदर मूर्ती आहेत आणि फर्स्ट टाइम मी अशा म्हणजे गेल्या वर्षी आपण जास्त व्हिडिओ बनवले नव्हते शॉपच्या बद्दल वगैरे आणि यावर्षी स्टार्ट केलं. जसं मला पहिला हमरापूरच्या व्हिडिओ तसा बाप्पाची चालू केलेली तेव्हा तुम्हाला सांगितलं आणि यावर्षी तुम्हाला जास्तीत जास्त बाप्पांचे व्हिडिओ दाखवणार आहेत गणपती बाप्पांच्या. तर मित्रांनो मुंबईमध्ये हा माझा सर्वात फेवरेट असा शॉप आहे. तर खूप सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर नक्कीच मित्रांनो या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या आणि अजून म्हणजे बाप्पाचे मूर्त्या जर बुक केलेल्या असेल मित्रांनो प्लीज इकडे येऊन करा. आणि एक सांगतो मित्रांनो अवघे काही दिवस उरलेले बाप्पांच्या आगमनासाठी, 1 महिना उरलेला मित्रांनो. तर प्लीज लवकरात लवकर जिथून कुठून करा तुम्ही बाप्पांच्या मूर्त्या लवकरात लवकर बुक करा. कारण चांगल्या चांगल्या मूर्त्या मित्रांनो नका सांगू पहिल्याच बुक होऊन जातात. तर जास्त विचार करत बसू नका, कुठेही जावा पण बाप्पांच्या मूर्त्या पहिल्या अप्रतिम अशा मूर्त्या तुम्ही बुक करा. आणि मित्रांनो व्हिडिओची एंड इकडेच होत आहे. तर व्हिडिओची एंड व्हायच्या आधी मित्रांनो प्लीज एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर अजून तुम्ही लाईक केलं नसेल मित्रांनो आपला प्लीज एक लाईक करा. आणि जर मित्रांनो या मूर्त्या कशा वाटल्या तुम्ही प्लीज कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आपल्याला तुम्ही. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर त्यांनी केलं असेल तर मित्रांनो खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि